मित्रांनो, BBA, BMS, BCA, MBA इंटिग्रेटेड, MCA इंटिग्रेटेड या कोर्सेसची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वेबसाईटवर पब्लिश करण्यात आली आहे. तसेच काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या व्हिडिओमधून आपण विद्यार्थ्यांना सुचवित आहोत. वेबसाईटवर सध्या 3 टाईप्सच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावण्यात आलेला आहे. महाराष्ट्र स्टेट, ऑल इंडिया, जम्मू अँड काश्मीर. BBA, BCAची सेपरेट मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे. व्हॉट इज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, की ही मेरिट लिस्ट तुमच्या महाराष्ट्राची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती तुमच्या CETच्या मार्क्सवर लावण्यात आलेली आहे. ऑल इंडियाची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती CUETच्या मार्क्सवर लावण्यात आलेली आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इज बेस्ड ऑन डॉक्युमेंट सबमिटेड बाय यू. तुम्ही जे काही डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत त्याच्या बेसिसवर ही मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला रिमार्क्स अँड रिझन दिलेले आहेत. जी मुलं नॉट एलिजिबल आहेत त्यांच्यासाठी पण रिझन आणि रिमार्क्स दिलेले आहेत. ज्या मुलांना ग्रीव्हन्सेस आहेत त्यांनी ते ग्रीव्हन्सेस जे आहेत ते 20 सप्टेंबरच्या आत क्लिअर करायचे आहेत. काही मुलं मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट आहेत, काही मुलं मेरिट लिस्टमध्ये नाही आहेत. जे मेरिट लिस्टमध्ये आहेत त्यांना रिमार्क असेल तर त्यांनी जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे. जे नॉट एलिजिबल लिस्टमध्ये त्यांना जे रिमार्कमध्ये जे डॉक्युमेंट सांगितलेले ते अपलोड करायचे आहे. प्रॉपर डॉक्युमेंट स्क्रुटिनीनंतरच तुमचा रिमार्क रिमूव्ह करण्यात येईल. ज्या मुलांना रिमार्क्स आहे त्या मुलांनी जे डॉक्युमेंट त्यांना रिक्वायर्ड आहे ते रिअपलोड करायचं आहे. त्यानंतर स्क्रुटनी या 3 दिवसात परत त्यांची होईल. जर तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील, प्रॉपर असतील तरच तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तुमची कॅटेगरी चेंज होईल, एल्स तुम्हाला ओपनमध्ये कन्वर्ट करण्यात येईल. आणि ज्या मुलांना नॉट एलिजिबल लिस्टमध्ये आहेत तर ती मुलं जर प्रॉपर डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केलं तर त्यांना मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात येईल. काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत जे मेरिट लिस्टमध्ये स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. जे मुलं मेरिट लिस्टमध्ये आहेत त्यांना जर रिमार्क असेल काही तर त्यांनी जे डॉक्युमेंट आहेत ते 20 सप्टेंबरच्या आत सबमिट करायचे. फायनल मेरिट लिस्ट विल बी जनरेटेड ऑन द बेसिस ऑफ रिअपलोडेड डॉक्युमेंट. तुम्ही जे काही डॉक्युमेंट 20 तारखेपर्यंत अपलोड कराल ज्यांना रिमार्क आहे असे स्टुडंट, त्यांचं चेंजेस होतील. जर तुम्ही डॉक्युमेंट जे रिक्वायर्ड आहेत जर तुम्ही ते प्रॉपर सबमिट नाही केले या 3 दिवसाच्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर करण्यात येईल. त्यामुळे जे मुलं मेरिट लिस्टमध्ये आहेत आणि त्यांना रिमार्क आहे त्यांनी ते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत नेक्स्ट 20 सप्टेंबर 2024 पर्यंत. ओके. इन्स्ट्रक्शन फॉर नॉट एलिजिबल स्टुडंट. नॉट एलिजिबलची एक लिस्ट वेबसाईटवर लावण्यात आलेली आहे, लिस्ट ऑफ स्टुडंट नॉट एलिजिबल स्टुडंट. त्यानंतर तुम्हाला जे काही रिझन रिमार्क्स दिलेले आहेत ते तुम्हाला 20 तारखेच्या आत तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुमची डॉक्युमेंट स्क्रुटनी होईल ते जे लेटेस्ट डॉक्युमेंट अपलोड केले आहेत त्यावर, आणि त्यानंतरच तुम्हाला इलिजिबल ठरवण्याचा राईट्स राहतील. जी मुलं इलिजिबल असतील त्यांना आम्ही फायनल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर करू. ज्या मुलांनी प्रॉपर डॉक्युमेंट सबमिट केले त्या मुलांना फायनल मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात येईल. मेरिट लिस्ट कशी, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची? इथे तुमचा प्रोव्हिजनल मेरिट नंबर आहे, इथे ॲप्लिकंट ID आहे, त्यानंतर इथे नाव आहे, कॅटेगरी आहे, तुमचे CETचे मार्क्स आहेत. ओके. तसंच इथे नोटमध्ये डॉलर इंडिकेट दिलेलं आहे त्याचं एक मिनिंग आहे, @ इंडिकेट दिलेलं आहे त्याचं एक मिनिंग आहे. तर हे सगळं तुम्ही बघून घ्यायचं आहे प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुमचं सबमिट झालेलं आहे की नाही, तुम्हाला काही $, $साइन झालेला आहे का तुमच्या कॅटेगरीच्या ठिकाणी. जर असेल तर ते प्रॉपर डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे. हाऊ टू चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस. तर वेबसाईटवर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस चेक करण्याचं एक तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकंट ID टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ टाकायची. त्यानंतर तुम्हाला तुमचं सर्व डिटेल्स दिसेल, लाईक जेंडर, नाव, महाराष्ट्र टाईप आहेत का, ऑल इंडिया आहे, कॅटेगरी, हे सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसतील. त्यानंतर तुमचा स्टेटचा रँक किती आहे बेस्ड ऑन CET किंवा ऑल इंडिया रँक किती आहे, तसेच OBCचा स्टेटचा रँक किती आहे, युनिव्हर्सिटीचा रँक किती आहे, तसे सर्व टाईपचे तुमचे रँक इथे दिलेले आहेत. ते नीट बघून घ्या तुम्ही की तुमचं प्रॉपर आहे की नाही.
हे CETच्या बेसिसवर आणि ऑल इंडियाला CUETच्या बेसिसवर रँकिंग देण्यात आलेली आहे. यानंतरची जी प्रोसेस आहे, तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं ई डॉक्युमेंट स्क्रुटनी या स्टेपला आलेले आहेत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे. याच्यानंतरची जी इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत ते डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट. ओके, जे मुलं मेरिट लिस्टमध्ये असतील तेच कॅपमध्ये कन्सिडर केले जातील. त्यानंतर व्हॅकन्सीज वेबसाईटवर डिस्प्ले होतील आणि कॅप राऊंडवरचा ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस होईल. त्यानंतर जे आहे तुम्हाला अलॉटमेंट होईल कॉलेजची, त्यामध्ये तुम्हाला फ्रीज आणि बेटरमेंट हे 2 ऑप्शन मिळतील. त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ करूया. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस चॅनल.